याच्या गडचिरोलीच्या विकासाबद्दल जर म्हटला तर हा विकास फक्त कागदावरच राहिलेला आहे फक्त. रोज ॲक्सिडेंट होतात, ट्रक वगैरे जातात, प्रॉब्लेम होत आहे. वरून इथं रोजगार नाही, करायचं काय? विद्यार्थ्याची समस्या, वसतिगृहाची समस्या, रस्त्याच्या दळणवळणाच्या समस्या या फार मोठ्या गंभीर आहेत. जे फुटपाथ जे छोटे छोटे दुकानदार होते ना, त्यांना सर्वांना उद्ध्वस्त करून टाकलं. नमस्कार, मी रश्मी कडीकर. महाराष्ट्राचा महासंग्राम या विशेष भागात आपण गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आलेलो आहोत आणि गडचिरोलीचा निवडणुकीचा कौल कसा आहे, नागरिकांचा मूड कसा आहे, जाणून घेऊयात. मूड तर सध्या खूप चांगलं सुरू आहे गडचिरोलीमध्ये सध्या, आणि फ्लो तर सध्या बीजेपीचं चालू आहे गडचिरोलीमध्ये. आमच्यामध्ये कालच आम्ही खूप खुश झालो आहे. काल आम्ही फटाके फोडले चौकात, कारण की आमचे जे होते, आम्ही यांना सपोर्ट करतो, मिलिंददादा नरोटे, त्यांना काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि चंद्रशेखर बावनकुळे यांच्या आशीर्वादाने काल आम्हाला सीट जाहीर झाली. त्यामुळे आम्ही खूप खूप अभिनंदन करतो त्यांना, आणि आम्ही समोर आता असंच काम करू आणि मिलिंदासोबत आम्ही राहू आणि सगळे समस्या आम्ही दूर करू, ही आमची सर्वात पहिले इच्छा आहे. गडचिरोलीमध्ये सगळ्यात मोठी समस्या कोणती आहे? समस्या तर खूप आहे. लोक खूप सध्या पहिल्या नाराज होते. तर समस्या आम्ही जे आहेत लोकांचा आता मी डायरेक्ट कॉन्टॅक्ट करू आणि त्या समस्या जे काही असेल ते आम्ही पूर्णपणे निश्चित करू. समस्यामध्ये तर थोडा स्पोर्ट क्लबमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे, आणि मिलिंदाचं असं म्हणणं आहे की स्पोर्टमध्ये, सांस्कृतिकमध्ये जे आहे आणि मेडिकल फील्डमध्ये जास्त लक्ष द्यायचं त्यांचं काम आहे सध्या. त्यांची अशी इच्छा आहे की सगळं जनतेला आम्ही त्या गोष्टीचं काम करू आणि लोकांना चांगलं सपोर्ट करू. तुमच्याकडे तुमचं काय मत आहे? गडचिरोलीचा कसा निवडणुकीचा माहोल आहे? निवडणुकीमध्ये सध्याच्या काळामध्ये दोनही पक्ष कार्यरत आहे, BJP आणि काँग्रेस. तरी पण सध्या सांगता येत नाही की कोण बाजी मारेल. म्हणजे टक्कर चांगल्या टक्करचं आहे. दोनही टक्कर काटेचे आहे, आणि दोनही उमेदवार तसे नवीन असल्यामुळे नाही का काटेची टक्कर होणार असं नक्की आहे. आपण इकडे पण जाणार आहोत. थोडं काय सांगाल दादा, कसा मूड आहे निवडणुकीचा गडचिरोलीमध्ये? सध्या तर आता दोन्ही जे पक्ष आहे त्याच्यातले दोन्ही पण नवीन चेहरे आहे आता यावेळेस. जसं आता जे 10 वर्ष जे आमदार होऊन गेलेले आहेत डॉक्टर देवराव होडी, त्यांना यावेळेस BJPला सीट मिळालेली नाही आहे. त्याच्यामुळे यावेळेस जे नरोटे सर आहेत त्यांना एक नवीन चेहरा मिळालेला आहे आता यावेळेस. आणि त्यांच्या समोरासमोर जे काँग्रेसचे जे नेते आहेत, आता हे पोरटी सर आहेत, ते पण नवीन आहेत. बघूया यावेळेस पक्षाकडे पाहून ते यावेळेस आपली गडचिरोली जनता ते मतदान करतात, किंवा जे काँग्रेसचा एक नवीन चेहरा पोरटी सर त्यांना मतदान करतात. आणि याच्या गडचिरोलीच्या विकासाबद्दल जर म्हटला तर हा विकास फक्त कागदावरच राहिलेला आहे फक्त. अच्छा. कारण की जो आता एक नवीन प्रकल्प चालू झालेला आहे गडचिरोलीला, सुरजागड प्रकल्प, आणि त्याच्यामध्ये जो कोणसरी आहे, त्याच्यामध्ये जे स्थानिक उमेदवार आहेत त्यांना ते डावलण्यात आलेलं आहे. भरपूर सारे घेतलेले आहेत बरं, काही प्रमाणात. बरं, जे टेक्निकल जे लोक आहेत ते बाहेरून घेतलेले आहेत. मला असं वाटते स्वतःला की जे कोणी आता एक टेक्निकल पर्सन आहेत गडचिरोलीचे, त्यांनी गडचिरोलीच्या मुलांना घेतले पाहिजे एक टेक्निकलच्या फील्डमधून, तर ते होत नाही आहे. आणि असं लक्षात येते की जे कोणी बाहेरचे आलेले त्यांना घेतात. त्याच्याविषयी मला असं एक विनंती आहे, जे आमचे नेते आहेत, की गडचिरोलीच्या विकासासाठी गडचिरोलीच्या स्थानिक लोकांना घेतले पाहिजे बा. हेच ज्या विधानसभेमध्ये दिसायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बिलकुल. मी पुढे काका तुमच्याकडे येते की आत्तापर्यंत जे काही आश्वासनं दिली गेली, जे आत्ता विद्यमान आमदार आहेत किंवा जे काही होतं आश्वासनं दिली गेली विकासाबाबत, ते पूर्ण झाली आहेत का? अजिबात नाही. म्हणजे काय, कशाबद्दल तुम्ही म्हणता? कुठला विकास नाही झालेला आहे? विकास झालाच नाही. तुम्ही ज्या शहरामध्ये उभे आहात ना, या शहरामध्ये बायपास रस्ता नाही आहे. हे जे मोठे मोठे आहेत ते कंटेनर जातात ना, एवढा धूळ उडवत जातात की यांच्या आरोग्याला प्रॉब्लेम आलेला आहे. इथल्या पुऱ्या दुकानदारांना उद्ध्वस्त करून टाकलं आहे. जे फुटपाथ जे छोटे छोटे दुकानदार होते ना, त्यांना सर्वांना उद्ध्वस्त करून टाकलं इथल्या स्थानिक प्रशासनाने. असे अनेक प्रश्न आहेत, एकही प्रश्न निकाली काढलं नाही. फक्त हे भांडवलदार लोकांचे हस्तक आहेत, आणि भांडवलदारांचंच राज्य आहे इथे, बाकी गरिबांचं राज्यच नाही आहे इथे. आणि आता 2 नवीन चेहरे जे आहे उमेदवार जाहीर झाले, तुम्हाला वाटतं ते काही विकास करतील? मला नाही वाटत. सर्व भांडवलदारांचेच हस्तक असतात. आपण पुढे पण जो जनसामान्यापासून जो मास बेस लीडर आहे, जो जनतेमधून यायला पाहिजे तो लीडरच येताना दिसत नाही. आणि जेव्हा येतोय तेव्हा व्यवस्थेचे भांडवलदार लोक त्याला दाबून टाकतात, तोडतात. असं प्रॉब्लेम आहे इथे. आणि म्हणून इथल्या जे स्थानिक लोक आहेत त्यांचे अजून प्रश्न सुटलेले नाहीत, प्रलंबित आहेत. आपण स्थानिक नेहमी मुद्दा घेतो, रोड, पाणी आणि वीज, हा आपला मूलभूत ज्या गरजा असतात, नेहमी निवडणुकीमध्ये मुद्दे उचलले जातात. त्याबाबत काय सांगाल? त्याचा विकास झाला? तुम्हाला सांगतो आहे, गडचिरोलीच्या नगर परिषद अजूनही पाणी पुरवठा बरोबर करत नाही आहे. मी माझा स्वतःचं उदाहरण देतो. माझ्या घरी अजूनही नगर परिषदचा पाणी येत नाही. मी स्वतः
नगर परिषदचा नळ बंद करण्याचा अर्ज देऊन नगर परिषदला नळ बंद करायला सांगितलं. अशा पद्धतीचं इथली शासन व्यवस्था आणि प्रशासनाची व्यवस्था आहे. तर काय प्रश्न सोडवणार आहेत हे भांडवलदारांचे हस्तक लोक? जनसामान्यामधून मास बेस लीडर जोपर्यंत येत नाही तोपर्यंत या जिल्ह्याचा विकास होणार नाही आहे. तुमचं यावर काय म्हणणं आहे? जिल्ह्याचा विकास दादा म्हटलं की अजिबात झालेला नाही आहे, त्यावर तुमचं काय म्हणणं आहे? जिल्ह्याचा विकास झालेला नाही ही गोष्ट खरी आहे. विद्यमान आमदारांनी विधानमंडळामध्ये बरेचसे प्रश्न विचारले, परंतु ते बजेटमध्ये विचारले गेलेले किंवा अर्थ बजेटमध्ये विचारल्या गेलेल्या प्रश्नांवरती योग्य ती कारवाई न झाल्यामुळे गडचिरोली जिल्हा हा साधनसंपत्तीनं विपुल संसाधन असलेला जिल्हा असून याच्या इथे डेव्हलपमेंट होण्याचे सगळे गोष्टी इथे पोटेन्शियल आहे या जिल्ह्यामध्ये, परंतु विद्यमान आमदारांनी लक्ष द्यायला पाहिजे होतं असं मला वाटतं. आणि इथे सगळ्यात मेन जी समस्या आहे ती अनलिटरेसी आणि बेरोजगार. इथचे युवकांच्या हातामध्ये गव्हर्मेंटनी ॲग्रिकल्चर बेस बिझनेस आणण्याची इथे गरज आहे. आणि गडचिरोली जिल्हा हा नैसर्गिक संसाधन त्यांनी विपुल आहे आणि इथे बारामाही वाहणाऱ्या नद्या आहेत. इथे टुरिझमला खूप वाव आहे आणि गडचिरोली जिल्हा हा भारतामध्ये 3ऱ्या नंबरचा बांबू उत्पादन करणारा जिल्हा आहे. या जिल्ह्यामध्ये बांबू उत्पादनावर खूप मोठा प्रोजेक्ट होऊ शकतो. गडचिरोली जिल्ह्याचा जो फॉरेस्ट आहे इथे उत्कृष्ट प्रतीचं सागवान जे या देशाच्या पार्लमेंटमध्ये सुद्धा यूज करण्यात आलेलं आहे. एवढं उत्कृष्ट सागवान या जिल्ह्यामध्ये असतानासुद्धा इथे सागवान बेस जे या देशाची जे स्कायलाईन आहे सागवान, त्या सागवानासाठी एकही प्रोजेक्ट इथे आलेले नाही. आणि इथचे प्रशासक आणि इथचे विद्यमान 3ही आमदार याच्याकडे कसे काय दुर्लक्ष केलेलं आहे हा खूप मोठा येथील तरुणांना प्रश्न पडलेला आहे. एकंदरीतच यांचं या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष होत आहे आणि नियोजन नाही. मला वाटते की जर इथे या जिल्ह्यामध्ये इकॉनॉमिकल दृष्ट्या जर नियोजन झालं महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त उत्पन्न देणारा हा जिल्हा बनू शकतो. याकडे प्रशासनानं लक्ष द्यायची गरज आहे. आधीच्या आमदारांनी इथे जे रोड रस्ते हे झालेले आहेत, परंतु इथचा जो प्रमुख प्रश्न आहे हा ट्राईब जिल्हा असल्यामुळे महाराष्ट्रातला आणि अतिशय मागासलेला जिल्हा असल्यामुळे इथे शिक्षणाचं प्रमाण कमी असल्यामुळे इथे गोंडवाना युनिव्हर्सिटी आधीच्या सरकारने बनवली, परंतु बरेचसे गव्हर्मेंट प्रोजेक्ट इथे प्रायोरिटी तत्वावर सुरू झालेले नाहीत. कारण सांगतात की फंडचा प्रॉब्लेम आहे. तर येणाऱ्या या इलेक्शनमध्ये तरुणांच्या हातामध्ये रोजगार असावा आणि त्यासाठी येथून निवडून जाणारे आमदार हे प्रयत्न करतील आणि विकास जर खिचून आणला त्यांनी तर नक्कीच गडचिरोली जिल्हा सुजलाम आणि सुफलाम होण्याला वेळ लागणार नाही. आता ज्यांना उमेदवारी घोषित केली गेलेली आहे ते दोन्ही चेहरे महाविकास आघाडी महायुती दोन्हीकडून जे नवीन चेहरे आलेले आहेत ते तुम्हाला वाटते की पुढे काहीतरी चांगलं करतील? मला असं वाटते की त्यांच्या दोन्ही पक्षामध्ये अँटी इन्कम्बन्सी हा फॅक्टर आहे. तर या इथे जो किंगमेकर राहणार आहे इथचा ट्राईब युवा हा कोणाला जास्त चाहतो, कारण दोन्ही उमेदवार नवीन दिले असल्यामुळे येथील विद्यमान आणि आधीचे जे पराभूत आमदार होते यांनी सुद्धा दुसऱ्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. तर येथील तरुण येथील ट्राईब तरुण हा कोणाच्या मागे राहतो याच्यावर येथील विनिंग फॅक्टचे गणित राहणार आहे. म्हणजे एकंदरीतच काट्याची टक्कर अशी असणार आहे का? तुम्ही काय सांगता, विकास झालेला आहे आतापर्यंत गडचिरोलीचा? 100% विकासाच्या मार्गावर आहे असं आपण नक्की सांगू शकतो. कारण माझं पण शिक्षण पुण्याला झालं आहे. शिक्षण घेतल्यानंतर मला असं वाटलं की आपण IT कंपनीमध्ये काम करण्याऐवजी गावात जाऊन काय करता येईल याकडे माझं लक्ष होतं. तर आधी मी एज्युकेशन सेक्टरमध्ये काम करत होतो. म्हणजे एक 5-10 वर्ष मी एज्युकेशन सेक्टरमध्येच काम करत आहे आणि त्याच्यासोबत अलाइड बिझनेसेस जसं गडचिरोलीमध्ये काय होऊ शकते. तर गडचिरोलीमध्ये जसं सरांनी सांगितलं की वनसंपदा भरपूर आहे पण त्याचं प्रॉपर युटिलायझेशन झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आयरन ओर जी सुरजागडला जी कंपनी स्टार्ट झाली त्याच्यामुळे आपण म्हणू शकतो की जी नॅचरल रिसोर्सेस आहेत त्यांना उत्खनन केल्यानंतर जे काही लोकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होऊ शकतात त्या मोठ्या प्रमाणावर सुरू झालेल्या आहेत. डेव्हलपमेंट ही काही म्हणजे तुमची एक एज्युकेशनचा तुमचा 1 वर्षाचा डिग्री और डिप्लोमा नाही आहे की तुम्ही आज चालू केला 2 वर्षात तुमचा संपून गेला. ही कंटिन्यू प्रोसेस आहे आणि ही लाँग लाईफ चालणारी आहे. तर जसं फॉरेस्ट बेस्ड आपले काही प्रोजेक्ट्स आहेत
मी आत्ता सध्या गोंडवाना युनिव्हर्सिटीमध्ये STRC गोंडवानामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजी रिसोर्स सेंटर आहे. तिथे सध्या करंटली वर्किंग आहे. तिथे आम्ही एक 5 वेगवेगळ्या प्रोजेक्टवर काम करतो, जे इथल्या लोकल ट्राईब्सला घेऊन काम केलं जाते. त्याच्यामध्ये बांबूवरचं आमच्याकडे वेरियस प्रोडक्ट्स आम्ही डेव्हलप केले आहेत. जसं बांबूचं आमच्याकडे पेटंटिंग आहे. त्याच्यामध्ये आम्ही बांबूचं कमळचं फ्लॉवर विथ बुके, त्याच्यानंतर बांबूचे असे वेरियस प्रोडक्ट्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही 5-6 पेटंट केले आहेत. आणि त्याच्यामध्ये आम्ही असे टूल किट डेव्हलप केले आहे. म्हणजे ग्राउंड लेवलवरती कोणता पण आर्टिझन जो साधा बांबू कारागीर आहे तो पण इझिली वर्क करून त्याची जी डेली इन्कम आहे त्याच्यामध्ये तो भर देऊ शकतो. तुम्हाला काय वाटतं सर, कसा मूड आहे गडचिरोलीचा निवडणुकीचा आणि कोणाचा पल्ला जास्त भारी आहे? मला वाटते डॉक्टर मिलिंद नरोटेच ते निवडून येतील, कारण त्यांनी 2-2.5 वर्षापासून ग्रामीण भागात जाऊन त्यांनी डॉक्टर असल्यामुळे त्यांनी भरपूर लोकांची मदत केली आहे. त्यांनी संडे पार्क सोसायटी हा उपक्रम खूप छानपणे राबवला आहे. त्यांनी खेड्यापाड्यात जाऊन त्यांची खूप लोकप्रियता वाढली. त्याच्यामुळे मला वाटते ते 100% निवडून येतील. बिलकुल. आपण इकडे पण जाऊयात. काय सांगाल, गडचिरोलीचा माहोल कसा आहे निवडणुकीचा? माहोल हा पूर्ण कमलमय झालेला आहे. अच्छा. कमलमय म्हणजे भाजपाचा याचं वर्चस्व आधीपासून राहिलेलं आहे. म्हणजे मागचे 10 वर्ष तर BJPचाच आमदार झालेला आहे. त्यांनी खूप चांगले काम केलेले आहे. पण काही कारणास्तव त्यांची तिकीट कटलेली आहे. त्यांनी नवीन चेहऱ्याला प्राधान्य दिलं आहे, कारण की भाजपामध्ये नवीन कार्यकर्त्यांना उजेडात आणण्याच्या कोशिश म्हणजे ते करत असतात. तर नवीन चेहरा मिलिंद भाऊ नरोटे आहेत. त्यांचं काम या क्षेत्रामध्ये छान होईल अशी आम्ही अपेक्षा करतो. आणि संघाने आणि BJPने त्यांच्यावर पूर्ण आशीर्वाद दिलेला आहे. आणि यावेळेस ते पूर्ण बहुमताने जिंकून येतील. 50,000च्या लीडनी मिलिंद भाऊ नरोटे यावेळेस जिंकून येतील. आमची हे अशी शक्ती झालेली आहे. बिलकुल. मी पुढे तुमच्याकडे येते. आपण नेहमी निवडणुकीचे मुद्दे घेत असतो. विकासाचे मुद्दे जर आपण म्हटलं तर रोड, वीज आणि पाणी या ज्या काही गोष्टी आहे, या समस्या दूर झाल्या आतापर्यंत? नाही. आर्मरी रोड आहे, खड्डे पडलेले आहे. सिरोंचाकडे खड्डे पडलेले आहे. फक्त मूल ते धानोऱ्यापर्यंत, गडचिरोलीपर्यंत एवढेच रस्ते चांगले आहेत. बाकी कुठलेही रस्ते चांगले नाही. महत्त्वाची गोष्ट, मेन सिटीमध्ये इथून जड वाहतूक होते. रोज ॲक्सिडेंट होतात. लोक कित्येक म्हणजे लोकांची बळी जात आहे. पण हेच ते मोठे ट्रक वगैरे जातात, ते जर शहराच्या बाहेरून जर रोड काढले ते उचित राहील. वरून आम्ही रोज इथं वावरतो आहे. आमच्या आरोग्याला त्याचा हानी होत आहे, त्याची प्रॉब्लेम होत आहे. वरून इथं रोजगार नाही, करायचं काय? आणि कुठलाही सरकार पक्षाचा नेता असो, इथं जनतेशी काही लेणं देणं नाही त्यांना. ते स्वतःचाच विचार करतात. आजपर्यंतच्या इतिहासात मी 2004 पासून वोटिंग करतो आहे मॅडम. माझ्या 2004 पासून 4, 9, 14, 19 आणि हे 24 अजूनपर्यंत कुठलाही नेता आपल्या जनतेचा विचार केलेला नाही. फक्त 5 वर्ष एकदा निवडून आले, मग 5 वर्ष त्यांना लोकांनी देणं देणं काहीही नाही. तर एकंदरीतच आपण इथे चित्र आपण पाहतोय की दोन्ही जे नवीन चेहरे उमेदवारी जे घोषित झालेले आहे ते काटेची टक्कर आहे. आपण इथे पुढेही जाणार आहोत. सांगता नाही येत आता लोकांचं जन्मताचं काय आहे विचार, त्याच्यावर ते सर्व डिपेंड आहे. तरी गडचिरोलीमध्ये आपण पाहिलं तर कोणाचा पल्ला जास्त भारी दिसतोय, महाविकास आघाडी की महायुती? असं काही सांगता येणार नाही. बिलकुल. इकडे पण मी दादा येते. काय वाटतं दादा, यावेळेस दोन्ही नवीन चेहरे जे आहे उमेदवारी घोषित झालेली आहे, कोणाचा पल्ला जास्त भारी असेल? गडचिरोलीचा कसा मूड आहे? दोन्ही समांतर आहेत. विकासाच्या बाबतीत बोलायचं झालं तर गडचिरोली हा भौगोलिकदृष्ट्या विस्तारलेला आहे. इथे आरोग्य, शिक्षणाच्या आणि बेरोजगारीच्या ह्या अत्यंत मूलभूत समस्या आहेत. आणि आतापर्यंत जे विविध पक्षाचे उमेदवार आमदार म्हणून विधानसभेमध्ये गेले ते अजूनपर्यंत या समस्या सोडवण्याकडे लक्ष दिलं नाही. त्यामुळे आजही आरोग्याची समस्या, शिक्षणाची समस्या, विद्यार्थ्याची समस्या, वसतिगृहाची समस्या, रस्त्याच्या दळणवळणाच्या समस्या या फार मोठ्या गंभीर आहेत. आणि त्यामुळे या बाबीकडे लक्ष देणं संबंधित कुठलाही पक्ष असेल तर त्याला आवश्यक आहे. ह्या मोठ्या गंभीर समस्या आहेत असं मला वाटतं. तर आता काय सांगाल, कसा मूड आहे निवडणुकीचा गडचिरोलीचा? आता जनरली मी इथं 10 वर्षानंतर इथे आलेलो. माझं बालपण इथेच झालेलं. पण जेव्हा मी आलो तेव्हा पाहिलं की खूप काही अजून चेंजेस रिक्वायर्ड आहेत. तर मला यावेळी असं वाटते की नवीन चेहरा हवा. डॉक्टर मिलिंद नरोटे जे आहेत, आय थिंक तो नवीन चेहरा आहे यावेळी. ते असतील यावेळी. तर मला असं वाटते की आपला जे यूथ आहे
ते आपलं खूप छान त्यांच्यासाठी कामं करतील अशी आमची अपेक्षा आहे. आणि तुम्हाला माहिती आहे गडचिरोली हे सर्वजण म्हणतात की बॅकवर्ड आहे आणि आपल्याकडे यूथ खूप प्रमाणात आहे. त्यांचा आवाजासाठी कोणीतरी आपल्याला हवा अशी आमची एक इच्छा आहे. त्यामुळे असं वाटतं की डॉक्टर मिलिंद नरोटे यावेळी गरजेची आहे. आता तुम्ही खूप युवा आहे असं म्हटलं, बेरोजगारीचा मुद्द्यावर तुम्हाला काय बोलायचं? कारण बरेचसे आता बोलून गेलेत की बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात ते पाहायला मिळते. हो तेच आहे ना. एक तर सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बेरोजगारी होत आहे तर आपण शिक्षणावर थोडा भर द्यायला पाहिजे. सर्व लोकांनी खूप मेहनत करून शिक्षणावर भर दिलं तर त्याच्यामुळे बेरोजगारीचा मुद्दा थोडा कमी होणार. आपण सर्वजण विचार करतो की आपण गव्हर्मेंट जॉब पण तुम्ही चांगलं अभ्यास करून चांगला पात्र झाला तर तुम्ही बाहेर याच्यामध्ये प्रायव्हेट जॉब पण आहेत. प्रायव्हेट जॉबमध्ये आणि पब्लिक जॉबमध्ये डिफरन्स आहे नो डाऊट, पण त्याच्यामध्ये तुम्हाला बेनिफिट पण तेवढाच आहे. तुम्हाला स्वतःचं करिअर तुम्ही वाढवू शकता, दुसऱ्या फील्डमध्ये जाऊ शकता. तर ओन्ली पब्लिक जॉबमध्ये राहून काही होणार नाही, तुम्हाला प्रायव्हेट जॉब पण जाणार आहे. आणखी भारत हा जेव्हा विश्वगुरू बनण्याच्या मार्गावर आहे हा फक्त पब्लिक सेक्टरमुळे नाही होत आहे. IT कंपनीज आहे, सॉफ्टवेअर कंपनीज आहे, कन्सल्टंट आहे. तर या सर्वांकडे तुम्हाला जायला पाहिजे. लोकांनी नजरिया बदलवला पाहिजे. गडचिरोलीच्या लोकांना स्पेशली मी म्हणतो की लोकांना जास्त काही बाहेरचं नॉलेज आहे की नाही आहे असं मला कधी प्रश्न वाटते. मी इथे येऊन म्हणतो की मी कन्सल्टंट आहे, मार्केट रिसर्च कन्सल्टंट आहे, आम्ही असं करतो. त्यांना वाटतात की अरे बापरे हे काय आहे, मला तर फक्त पब्लिक जॉबच माहिती आहे. तर त्याची जी जागृती आहे ती कळायला पाहिजे. सो दॅट सर्वांना वेगवेगळ्या फील्डमध्ये तुम्ही जाऊ शकता. एंटरटेनमेंटमध्ये जाऊ शकता, गेमिंगमध्ये जाऊ शकता. आपल्याकडे खूप सारे ग्राउंड आहे. म्हणजे बऱ्याचशे ऑप्शन्स आहे. कुठेतरी मेंटॅलिटी चेंज व्हायचा प्रश्न. आता तुम्ही म्हटलं की तुम्ही बऱ्याच वर्षांनी इथे गडचिरोलीत आले, तर आता विकासावर आपण जर आला तर तुम्हाला काय विकास असतो एकंदरीतच? सामान्य माणसा जर नेहमी निवडणुकीत प्रश्न येत असतो वीज, पाणी आणि रस्ता, तो काहीतरी तुम्हाला बदल वाटलाय का त्याच्यात? रस्ते झालेले आहे. ऑफकोर्स तुम्ही सिग्नल पाहताय. मी इथे लहानपणापासून आम्ही खेळलेलो आहोत. सिग्नल हे आमच्या टाईमला नव्हते. भले आज एक सिग्नल का होणार पण आहे. रस्ता हा डांबरचा होता, आम्ही इथं खेळलेलो आहोत. सर्व आज सिमेंटचा रस्ता आहे. जागोजागी गल्लोगल्ली सिमेंटचे रस्ते, ड्रेनेज सिस्टीम हे सर्व झालेलं आहे. आणि त्याच्यामध्ये लोकांना त्रास होतीलच. जेव्हा तुमचं नवीन काही बनताय तर त्रास होतील. तर तो काही वर्ष त्रास राहील. जसं तुम्हाला फ्लायओव्हर बनायचा आहे तो असं नाही की एका रात्रीत तुम्हाला कॉलम हे सर्व टाकून तुम्हाला फ्लायओव्हर बनायचा. त्याला जो काही 2-3 वर्षाचा कालावधी आहे ते होणार. नाही झाला तर मग तो खराब क्वालिटीचे बनणार. तर त्याचं सर्व आहे. विकास थोड्या प्रमाणात झालेला आहे. पण मी असं म्हणतो की दिस इज नॉट द एंड, दिस इज जस्ट द बिगिनिंग. तर आपल्याला अजून खूप काही प्रमाणात करायचं आहे. जे गडचिरोलीच्या लोकांच्या यूथसाठी खूप काही करायचं आहे असं मला वाटतं. तर एकंदरीतच आपण पाहिलं की नागरिकांचा संमिश्र असा प्रतिसाद आपल्याला इथे गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये पाहायला मिळणार आहे. दोन्ही नवीन चेहरे यावेळेस उमेदवारीसाठी घोषित केले गेलेले आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडनं अनेक विकास कामं झालेत, नाही झालेत असे अनेक आरोप प्रत्यारोपही आपल्याला इथे पाहायला मिळाले आहे. आणि सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे तो बांबू. इथून बांबूसाठी काय नवीन इथनं होऊ शकते हेही लोकांनी सजेस्ट केलं, कोणी सांगितलं. आता या गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये पुढे काय होणार आहे, या निवडणुकीत पुढे काय होणार आहे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. आणि याच्या अपडेट्स क्षणोक्षणी मी तुमच्यापर्यंत पोहोचवत राहणार. तोपर्यंत माझ्यासह पाहत राहा महाराष्ट्राचा महासंग्राम. कॅमेरा पर्सन तन्मयसह रश्मी खेडीकर, नवराष्ट्र, गडचिरोली.